शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं एका शेतीची यशोगाथा आज आपण ऐकणार आहोत. आणि आपल्याला माहीत आहे, आपली शेती जर जिवंत ठेवायची असेल, आपली जर शेती खऱ्या अर्थानं सजीव ठेवायची असेल, तर शेतीचा आत्मा ओळखतो तो सेंद्रिय कर्ब. आणि ह्या सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीनं तो आपला शेतीचा राखला पाहिजे, त्याच्यामध्ये कशी वाढ केली पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. आज जर महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्याकडे सेंद्रिय कर्ब शेतीमध्ये कमी आहे हे सगळीकडे आपल्याला जाणवतं. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण शेती करून कशा पद्धतीनं आपल्या शेतीचं सेंद्रिय कर्ब राखण्यामध्ये यशस्वी झालेत, अशा या शेतीची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. तो म्हणजे शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब. आणि याविषयी आपल्याशी संवाद साधण्यासाठी विशेष म्हणजे बऱ्याच दूर अंतरावरून आलेले आपले एक अन्नदाता शेतकरी बांधव आदरणीय श्री गणेश शामराव नानोटे हे आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे. नानोटे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. श्रोतेहो, श्री गणेश शामराव नानोटे हे BCom पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आज जवळजवळ वयाची 58 वर्षे त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीनं ते आजही स्वतःची शेती करतात. विशेष म्हणजे त्यांच्या शेतीची चर्चा ही फक्त महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती चर्चली जाते. अनेक समाज माध्यमामध्ये आपण जर गणेश नानोटे हे नाव टाकलं तर सोशल मीडियावरती लगेच तुम्हाला आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या शेतीच्या विषयी कशा पद्धतीने ते काम करतात हे त्यांचं आपल्याला सर्व समजून आपल्याला लक्षात येईल. आणि मला सांगायला आनंद वाटेल की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथल्या ॲग्रॉनॉमी डिपार्टमेंटच्या बोर्ड ऑफ स्टडीचे ते सन्माननीय सदस्य आहेत. तालुका कृषी अधिकारी अकोला या ठिकाणी आत्मा या कमिटीचे सुद्धा जे सन्माननीय सदस्य आहेत. आणि विशेष म्हणजे आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी जी दूरदर्शन केंद्र मुंबई आणि दूरदर्शन केंद्र पुणे यांच्याद्वारे आयोजित करण्यात येणारी कृषी कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न झालेली आहे. त्या सह्याद्री वाहिनीच्या दूरदर्शन कृषी कार्यक्रम सल्लागार समितीचे सन्मान्य सदस्य म्हणून देखील गणेश भाऊ त्या ठिकाणी कार्यरत आहेत. सगळ्यांच्यासाठी अतिशय आत्मीयाची बाब आहे. जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण. अगदी या उद्देशानं गणेश भाऊ सातत्यानं सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. विशेष म्हणजे त्यांची 50 एकरहून अधिक क्षेत्र त्यांचं आहे. त्यामध्ये सगळे आपली शेतीची पिकं आहेत आणि कशा पद्धतीनं करतात याविषयी आपण सविस्तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. गणेश भाऊ, पुनश्च एकदा आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि विशेष म्हणजे मला पहिला या विषयाच्या अनुषंगाने विचारायला आवडेल की आपले BCom पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे, तरी सुद्धा त्या काळामध्ये नोकरी वगैरे न करता तुम्ही शेतीमध्ये उतरलात. नुसतं शेतीमध्ये नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही शेती करतात. काय सांगता येईल तुमच्या शेतीबद्दल? शिक्षण चालू असतानाच मला लष्करात जाण्याची खूप आवड होती. मी त्यात माझी निवड सुद्धा झाली होती. अचानकपणे वडिलांचं निधन झालं. आम्हाला मग लष्करात सोडून म्हणजे नोकरी सोडून शेतीवर यावं लागलं. तर शेवटी मला जय जवान जय किसान माझ्या कार्यक्षेत्रात आलंच. तर मी तेव्हापासून शेती करतोय. जवळपास 91 पासून मी माझं पहिलं वर्ष शेती करतानाचं सुरुवात झाली माझी. तेव्हापासून जेव्हा आता आपल्या भागात जी पारंपरिक पिकं घेतात त्याचप्रमाणे मी अचानक आल्यामुळे मला शेजाऱ्याचं पाहून शेती करावी लागली. आपल्या भागात काय पिकं घेतात, आपले वडील काय पीक घेत होते, पारंपरिक जी काही पद्धती होत्या त्याचा मी अवलंब करत होतो. आता याचे अवलंब करता करताच मी मग थोडं शिकत गेलो. पण शिकताना असं लक्षात आलं की खूप काही त्यात उणिवा होत्या, पण समजत होतं पण ओळख नव्हतं. बऱ्याच गोष्टी त्याच्यात मला बरेच वर्ष त्यात घालावे लागले. शेवटी यश करता करता शेवटी यशाची पायरी चढावी लागते. अशा पद्धतीने आपल्या शेतीमध्ये आपण गेलात. किती क्षेत्र आहे आपलं आणि कोणकोणती पिकं आपण घेता? आता जवळपास माझ्याकडे एकत्रित कुटुंबात 50 एकर क्षेत्र आहे एकूण. तर आमच्याकडे तसं आता आमचं पारंपरिक म्हणजे कापूस तर पीक आहेत. सोबत सोयाबीन, तूर हे झाले खरीप मधली पिकं. सोबत मी काही क्षेत्रावर केळी पण घेतो. त्याच्यानंतर मी रब्बीमध्ये गहू, हरभरा, कधी परिस्थिती अनुकूल असली तर कांदा, चियासारखं पीक, नवीन पीक अशी पिकं सुद्धा घेतो. या सर्व पिकांची सगळे करत असतात. पण आज जर बघितलं तर सातत्यानं आपण बघतो शेतकरी बांधव बरेच पिकं घेतात पण उत्पादनात सातत्य राहत नाही. आपण घातलेले असतात पण ते उत्पादनात सातत्य राहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय असे वेगळे प्रयोग करताय? आता असं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. माझं कसं मत आहे की प्रगत आणि पारंपरिक याचा समन्वय साधला पाहिजे. उत्पादनात सातत्य राहिले पाहिजे, आपली माती टिकली पाहिजे, आपला प्रपंच सुद्धा चालला पाहिजे. कारण की आता अति उत्पन्न घेणं काही मोठा विषय राहिला नाही. कारण की उत्पादन घेणं
एक सहज साध्य गोष्ट झालेली आहे. जर शेतकऱ्याची इच्छाशक्ती असेल तर तो जर त्याच्याकडे घरचं पाठबळ असेल किंवा मजुराची अनुकूलता आणि बऱ्याच जे भौतिक म्हणजे भौगोलिक म्हणजे आपल्या शरीरात ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या जर अनुकूल असतील तर शेतकरी उत्पादन घ्यायला सहज शक्य आहे. कारण की तुमच्याकडे आज निविष्ठा, तंत्रज्ञान आणि सल्लागार हे तुमच्याकडे सहज उपलब्ध आहेत. याच्यात मी आता निविष्ठा जर आपण पकडलं तर निविष्ठामध्ये प्रत्येक गोष्ट आता जैविक तंत्रज्ञान आहे, रासायनिक आहेत. असं एक कोणतंच नाही की तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आता मिनी स्प्रिंकलर आले, ड्रीप आलं आणि ड्रोनसारखं आता व्यवस्था व्हायला लागली. म्हणजे एक निविष्ठाचा काही मोठा विषय राहिला नाही. तंत्रज्ञान आहे, GM सारखं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण की आज जगात काय चालू आहे तुम्हाला ताबडतोब कळतं. म्हणून मग ते त्यांना आपण आपल्या परिस्थितीत आपल्या निसर्गाला अनुकूल आपल्या शेतीत काय बसते अशा गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. आणि त्या गोष्टीचा सरासरी विचार करता उत्पादनं घेणं सोपं झालेलं आहे. दुसरं म्हणजे सल्लागार तर आता आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहेत. आता मी आता बोलताना फुले कृषी वाहिनीवर बोलतो आहे, हे पण एक चांगलं माध्यम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं आहे. असे KVK आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहे. आपलं कृषी विभागसुद्धा आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतं. आणि प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, दूरदर्शन आहे. असं दुसरं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सोशल मीडियात व्हॉट्सअप. मला एक महाराष्ट्र असा एक अपवादक शेतकरी नाही की तो कुठल्यातरी ग्रुपमध्ये जुळलेला नाही. तुमच्याकडे तंत्रज्ञान तुमच्या बांधापर्यंत आलेलं आहे. तंत्रज्ञान नाही मिळत नाही, शेतकरी अज्ञानी आता काही विचार आलेलाच नाही. उत्पादन घेणं सहज शक्य झालेलं आहे. पण माझं असं मत आहे की आपण अतिउत्पादनाचा हव्यास टाळला पाहिजे. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनी बघितलं आपल्याशी गणेश शामराव नानोटे हे संवाद साधत आहेत. मुक्काम निंभारा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला इथून हे आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं लक्षात येत असेल की सातत्यानं आपल्याला त्या शेतीवरती भर देताना ते दिसत आहेत. गणेश भाऊ, आपण उत्पादनाच्या सातत्याबद्दल सांगितलं, पण आज जर सगळीकडे बोललं जातं तर मातीचं आरोग्य आणि जमिनीचं आरोग्य हे जमिनीची आरोग्य पत्रिका या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्य शासन असेल, भारत सरकार असेल आणि संपूर्ण शेतकरी असतील ते हे सगळे सजग होताना कुठेतरी दिसत आहेत. मग या दृष्टिकोनातून मातीचं आरोग्य जर चांगलं राखणं हे काळाची गरज असेल तर आपण कशा पद्धतीने असे प्रयोग केलेत की मातीचं आरोग्य चांगलं राहावं? बघा, आता मागच्याच आठवड्यात आपले माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की भारतातली 30% माती आता पिके होण्याच्या मार्गावर आहे. तर याच्यासाठी मी बऱ्याच मागच्या 25-30 वर्षांमध्ये काही पद्धती अवलंब केला. मी मातीचा पोत माझ्या शेताच्या मर्यादा ओळखल्या. तर आपल्या मातीचा म्हणजे आता मी कापसाचं उदाहरण आपल्याला सांगतो, कापूस पिकाचं. आता माझे जर जिथं शेत हलकं असेल तिथं मी 3 फुटावर कापूस लावतो, जिथं मध्यम असेल तिथं 3.5 फुटावर लावतो आणि जिथं भारी जमीन आहे माझी, जिथं मला वाटतं की आपलं इथे हे चांगलं आहे तिथं 4 फुटावर लावतो. आता असं मी अशा माझ्या शेतातल्या पद्धती ठरवल्या. मी उत्पादनाच्या मर्यादा ठरवल्या. कारण की माझी माती कुठपर्यंत चालणार त्या हिशोबानं. कारण की आज मी उत्पादन किती घेऊ शकतो. कारण की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की उत्पादन घेणं काही मोठा विषय राहिला नाही. उत्पादनात सातत्य टिकून ठेवणं हा सध्या अत्यंत ज्वलंत विषय झालेला आहे. की मी एकरी माझं स्वतःचं असं सांगतो मी की मी कापूसाचा दरवर्षी म्हणजे पारंपरिक शेतकरी, मी एकरी उत्पादनात म्हणजे 10 क्विंटलच्या उत्पादन जाणार नाही असं मी त्याचं नियोजन करतो. की याच्यासाठी म्हणजे सुरुवातीला 60 दिवसापर्यंतच रासायनिक खताचे डोस देतो आणि नंतर त्याचे फवारणीचं सुद्धा 105 दिवसापर्यंतच मी फवारणी करतो. त्याच्यावर जे काही पात्या फुलं बोंड असतील त्याचंच नियोजन करतो. त्याच्यानंतर मी त्याला काही करत नाही. कारण की मला ते 160 ते 165 दिवसात शेत खाली करायचं असतं. असं म्हणजे यानं काय होतं की मी त्याच्यामध्ये दुसरं रब्बी पीक घेऊ शकतो. मला अपेक्षित उत्पादन मिळून जातं. म्हणजे निसर्ग अनुकूल असेल तर 10% जास्त होईल, 11 किंवा 12 क्विंटल होऊ शकते. जर फारच वाईट परिस्थिती असेल तर 9 क्विंटल, एखादा क्विंटल कमी होते उत्पादन, पण मला ते चालून जातं. म्हणून मी नियोजन करतानाही अतिशय म्हणजे खतं वगैरे याचं नियोजन करत राहतो. शक्यतो एखाद्या वेळेस फेरपालट करून बघतो. आणि दुसरं सोयाबीनचं सुद्धा मी बऱ्याचदा रासायनिक खत कुठं मी जिथं माझी जमीन थोड्या प्रमाणात चांगली असली, तिथं मला वाटतं की आपली माती चांगली आहे, तिथं मी रासायनिक खत देत नाही. त्याचं काय होतं, एखाद्या वर्षी जर आपण तिथं रासायनिक खत दिलं नाही तिथं जीवाणूची संख्या भरपूर प्रमाणात वाढून जातं. म्हणजे पुढच्या वर्षी आपण थोडंसं रासायनिक खतांना जरी वाढवलं आपण तर तिथं चांगला प्रतिसाद मिळतो. तर रासायनिक खतं माझ्या शेतात चांगले म्हणजे त्याचे चांगले म्हणजे मला सपोर्ट करतात. मला कमी वापरलं तरी मला त्याचा म्हणजे मोबदला चांगला मिळतो रासायनिक खतापासून. सर्वात महत्त्वाचं जर मातीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपली माती परीक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल शेतकरी बांधवांना? माती परीक्षण तर आहेच, पण आता त्या मातीला आपण काय परतफेड करतो हे पण महत्त्वाचं आहे. आता माझा सेंद्रिय कर्ब 0.70 ते 0.90 आहे. आता जवळपास
आपल्याकडे माझ्या भागात तापमान खूप असतं, म्हणजे 47-48 पर्यंत माझ्या परिसरात तापमान जातं, कारण सेंद्रिय कर्ब एवढा तापमानात टिकत नाही, तर तो टिकवण्यास फार मोठी कसरत करावी लागतं. यासाठी काय केलं, मागच्या जवळपास 96-97 पासून मी पहिल्यांदा गव्हाचं कांड माझ्या शेताला जमिनीत गाळणं सुरुवात केली. तर तेव्हा मला लोकांनी अक्षरशः मूर्खात काढलं. मी एक गावातला दीड शहाणा म्हणून मला संबोधत होते, कारण की प्रवाहाच्या विरोधात जाताना तुम्हाला खूप काही सहन करावं लागतं. माझ्या वैयक्तिक स्वतःच्या कुटुंबातून विरोध झाला, कारण की शेजारी पाजारी बोलत होते की हा मूर्खासारखा हे असं कुठे होऊ शकते का. तर त्याची सुरुवात करताना नंतर कापूसाचं पीक आलं. जवळपास जेव्हा आमच्या भागात रोटावेटर आले 17-18 वर्षाआधी, तेव्हापासून मी 18 वर्षाआधीपासून कापसाचं पीक पूर्ण जमिनीत गाळायला लागलो. हां, तर तो एक मला चांगला फायदा होत गेला. नंतर मी जवळपास 12-13 वर्षाच्या आधीपासून जेवढं काही तण असतं शेतात, इचू केना सर्वात जहाल तण मानले जाते, आमच्या परिसरात तरी मानलं जातं. बघा मला माहित नाही इकडची काय परिस्थिती आहे. केना खेत असं म्हटलं जातं की तुमच्याकडे जर शेजारी तुम्हाला दुश्मनदारी काढायची असेल त्याच्या शेतात केना फेकून द्यावा. पण मी केनाचं पीक त्याचा जाग्यावरच कुजून त्याच्यासारखं चांगले माझ्या शेतात अनुभव बघितले, तर एवढं चांगलं त्याच्या पुढच्या वर्षी तिथं कुजलेल्या आपण जो तिथं केना कुजवतो तिथं एवढे चांगले परिणाम दिसतात की त्याचे मला खूप म्हणजे शेणखतापेक्षाही चांगलं हे होते. तर आता कापसाचं मी जर जमीन गाळतो, जवळपास एकरी 12 ते 13 टन कचरा मी शेतात गाळला जातो. जवळपास 3x1 जरी झापून झाडाची संख्या पकडली तर त्या एक झाड जवळपास 900 ग्राम ते 1700 ग्रामपर्यंत जातं. जवळपास सरासरी ते 12-13 हजार टन एकरी टन कचरा दाबला जातो. असं म्हणतात की 1 किलो जर हिरवा कचरा ओला कचरा असेल तर तो 2.5 किलो शेणखताची बरोबरी करतो. पण असं म्हणतात, मला नक्की परफेक्ट माहीत नाही. पण माझ्या शेतात कमीत कमी त्या कापसाच्या झाडावर कमीत 2 ते 2.5 टन तर ओला कचरा असेल, तर तो बघा तुम्ही त्याचा गुणाकार करून शेतकरी बंधून बघा किती माझ्या शेतात आपोआप किती शेणखत जात असेल. तर पण यामध्ये काय असतं की तुम्ही नेहमी सातत्य ठेवलं पाहिजे, एका वर्षी करून चालणार नाही, कारण की तुम्हाला जीवाणू तयार करण्यात सुरुवातीला खूप त्रास होतो. मग आता नंतर मी याच्यामध्ये गहू पेरतो. गहू सुद्धा मग मी त्याच्यात गाडतो. माझं शेत 100 दिवस कसं उन्हात राहील याचं मी खबरदारी घेतो. याच्यामध्ये मी गाळला जातो. गवंडा गाडताना शकतात पुन्हा त्याला रोटावेटर मारतो, कारण की 2 वाजता चांगले बारीक होऊन जाते. आता हे कसं आपल्या शेतीचा स्वतः शिकत राहते, अनुभवातून गोष्टी शिकल्या जातात. तर याचा गवंडा म्हणजे दाबत राहतो. तर याचं एक तुम्हाला म्हणजे एक चांगलं उदाहरण सांगतो. मागच्या 2 वर्षाआधी माझ्या शेतावर आपले कृषी विभागाचे उपसंचालक मुंडे साहेब जे पुण्यात ऑफिसला बसतात, ते माझ्या शेतात व्हिजिट झाली. कृषी विभागाचे आमच्या अकोला जिल्ह्याचे अधिकारी सुद्धा सोबत त्यांच्या होते. त्यांना मी जवळपास त्या दिवशी आमच्या भागातलं माझ्या गावातलं तापमान 45.8 होतं. त्यांना मी माझ्या शेतात म्हणजे मी आधीच 2 ते 4 दिवसाआधी माझ्या शेताला गवंडा कुजवण्यासाठी स्प्रिंकलरनं पाणी दिलं होतं. त्या दिवशी सुद्धा माझ्या शेतात गांडूळ त्यांना मी दाखवले. वास्तविक कसं असतं की 35 तापमान जर होत असेल तर तुमचे गांडूळ खाली जातात, जमिनीच्या आतमध्ये जातात. तर मी त्यांना फार कौतूहल वाटलं. त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनची टीम सुद्धा माझ्या शेतावर आली. त्यांनी पण ते शूटिंग वगैरे काढून नेली की बघ असं कसं शक्य आहे. तर मी ते त्यांना दाखवून दिलं. तर ह्या गोष्टी सतत मी म्हणजे माझ्या शेतात करत राहतो. पण काय असतं, कोणताच शेतातला काडी कचरा कुठेही असो, कुटार असो काय, म्हणजे झाडाच्या फांद्या जरी मी तोडल्या ना तर तरी ते 1-2 वर्ष म्हणजे शेतात फेकून देतो. रोटावेटरने जेवढं बारीक होईल तेवढं बारीक राहतो. आणि जर फार मोठं झाड असेल तर त्याला बाजूने ठेवतो. ते तिथंच कुजतात 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर कधी ते माझ्या कामाला येणारच आहे. कारण की तुम्ही जेवढं तुम्हाला शेताला तुम्ही सेंद्रिय, मी तुम्हाला एक महत्त्व, तुमच्या भागात चांगले प्रगतशील शेतकरी आहेत. मी उत्पादन घ्यायला बिलकुल विरोधक नाही आहे. तुम्ही उच्चाकी उत्पादन जरूर घ्या. तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या. तुम्ही प्रगत तंत्रज्ञान घ्या. तुमच्याकडे आता तंत्रज्ञान आहे, सर्व आहेत, सल्लागार आहेत. तुम्ही उत्पादन घ्या, पण त्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थाची परतफेड करा, तरच तुमची शेती टिकून राहील. नाहीतर बघा काही दिवसानंतर आता आपलं म्हणजे सर्व शास्त्रज्ञ लोक तुम्ही बसत असाल, चर्चा करत असाल, तर प्रत्येकजण मातीच्या आरोग्याबाबत बोलायला लागला आहे. तुम्ही ज्वलंत यावर लक्ष द्या. आणि आपली माती आता असं म्हटलं जातं की तुमची पुढच्या पिढीसाठी तुम्हाला माती कायम ठेवावं लागेल. मी तर असं म्हणतो की मी जर 3 वर्षानंतर माझी जमीन निकामी होईल, कारण की आमच्या भागात काही शेतकरी 30 ते 40 क्विंटल उत्पादन घेऊ शकतात, कापसाचं उत्पादन घेतात. मी म्हणतो मी पण घ्यायला तयार आहे. माझ्याकडे तेवढं तंत्रज्ञान आहे, मला माझी क्षमता सुद्धा आहे. पण मला माहिती आहे की 3 वर्षानंतर या शेतात काहीच येणार नाही. तर आज असं मला स्वाभिमान वाटतो की जरी मी आर्थिकदृष्ट्या गरीब असलो तरी माझी माती जिवंत आहे. माझी जीवन मला त्याच्यावर मला जगवणारी आहे. मला कोणाच्या पुढे हात पसरावा लागणार असा मला स्वाभिमान आहे. कारण की माती असा विषय आहे, माती हा काही यूज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेकून द्या हे मात्र त्या मातीमध्ये लागू पडत नाही. तुम्हाला त्याचं साठवून ठेवावीच लागेल. जर तुम्ही कोल्ली तरच तुमचं भविष्य आहे, तुमच्या मुलाचं आहे. तर
कदाचित हा तुम्हाला माझा विषय म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत मर्यादा हे वगैरे आवडणार नाही, पण काहीतरी तुम्ही याच्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं माझं शेतकरी बांधवांना असं मनोमन आव्हान आहे. अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांना नुकतंच आपण जागतिक मृदा दिन साजरा केला आणि सातत्यानं जमिनीच्या आरोग्याबद्दल संपूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती बोललं जातं आणि याच दृष्टिकोनातून अगदी गणेश भाऊंनी सांगितलं की माती तुमची जिवंत राहिली तर आपल्या सगळ्या परिवारात ती जिवंत ठेवेल. हा अतिशय महत्त्वाचा मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे. आपल्या शेतातला कोणताही काडी कचरा असेल तो वाया न जाता आपल्या जमिनीमध्ये तो गाडला पाहिजे, त्याचं खत केलं पाहिजे, त्याच्यामुळे आपलं सेंद्रिय कर्ब वाढण्यास निश्चित हातभार लागेल. आपल्या जमिनीमध्ये गांडूळ असणं हे जमिनीचं जिवंतपणाचं लक्षण आहे, हेच आपल्याला गणेश भाऊ या ठिकाणी आपल्याला सातत्याने सांगत असतात. शेवटी याच्यामुळे आपण म्हटलात की आज बघितलं तर कोणत्याही शेतकऱ्यांची मानसिकता असते बाजारात ज्या आपल्या मालाला जास्त मागणी आहे, भाव आहे, तोपर्यंतच भरपूर उत्पादन घ्यावं, त्याचं पिकवून घ्यावं असं असतं. मग ते ज्या पद्धतीने आपण कापसाचं उदाहरण सांगितलं की 30 क्विंटलपर्यंत ते लोक उत्पादन घेतात, पण आपण कमी घेतलं पाहिजे. याच्या पाठीमागचा आपला काय अनुभव होता? हो, मी माझ्या सुरुवातीला मी याचा चांगला अनुभव घेतला. सुरुवातीला मी काही भागात म्हणजे रासायनिक खत टाकत होतो, पण जिथं चांगली जमीन होती तिथं चांगले पीक यायचं. तर काही भागात जिथं हलकी जमीन रासायनिक किती खत टाकलं तरी त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. तर मग मी याचा विचार करत असं लक्षात आलं की याचं आपल्या शेतीचं भविष्य नाही, कारण की माझ्याकडे दुसऱ्याकडे पर्याय नव्हता. मी आधी सांगितलं मला दुसरा आर्थिक स्रोत माझ्याकडे उत्पादनाचा नाही आहे, मला याच्यावर जीवन काढायचं आहे. तर मग माझ्या असं लक्षात आलं की आता एवढा मोठा सूर्यप्रकाश या झाडावर पडतो, हा कुठं जात असेल तर या झाडातच जमा होतो, कारण की तोच कार्बन असतो. आणि आपल्या जमिनीतून काही उत्पादन या पिकानं घेतले असतील तर या झाडातच जमा झाले असतील असं मला सुरुवातीची कल्पना होती. कारण की मग मी पहिल्यांदा तो गव्हांडा शेतात गाळला. तर आमच्या भागात अशी एक पद्धत आहे, म्हण आहे की बुवा ज्याच्या शेतात दात कोरायला काडी मिळत नाही, आमच्या वऱ्हाडी भाषेत म्हण आहे, तो शेतकरी हुशार. तर त्या काळात हा विषय काढणं म्हणजे असं मांडणं, अशी त्याच्यावर अंमलबजावणी करणं खरोखर एक मोठं माझ्यापुढे एक आव्हान होतं. पण मी त्याला सामोरं गेलो आणि त्याच्यातून माझं ते उत्पादनात सातत्य ठेवणं, जमिनीची पौष्टिकता पोत कायम ठेवणं, ह्या गोष्टी माझ्यासाठी फार मोठ्या त्याची गरज होती. आज मला फायद्याचं दिसतात, कारण की मी आज रासायनिक खताचा फार कमीत कमी वापर करतो. जिथं काही जागेवर तर मी काही जर कमी दिवसाच्या पिकात मी त्याचा वापरसुद्धा करत नाही. फक्त आता जिथं माझे बारमाही पीक आहे, समजा केळी असेल तिथं रासायनिक खत देतो, कापसाला रासायनिक खत पाहिजे त्याला देतो. पण असं काही लोकांपेक्षा जास्त असं काही खत करत नाही. त्याच्यात आर्थिक मोबदला मला रिटर्न मिळतो आणि त्याच्यापासून मला चांगला फायदा होतो. निश्चितच. आणि पुन्हा अजून एक बघितलं की आपण खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल तर पिकांची फेरपालट हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. या दृष्टिकोनातून तुम्ही पिकांचं काय फेरपालटीच्या दृष्टिकोनातून नियोजन करता? हो, आता माझं दरवर्षी मी जिथं सोयाबीन पेरतो तिथं दुसऱ्या वर्षी शक्यतो कापूस पेरणार, जिथं कापूस नाही तिथं पुढच्या वर्षी असं आलटीपलटी करत राहतो. तिथं तूर राहील की तुरीचं पीक घेईल आणि केळी लावेल, असं काही ना काही त्याच्यात बदल करत राहतो. आणि एक म्हणजे तुम्हाला एक विषय सांगतो की सेंद्रिय पदार्थ जर परतफेड केली तर काय होऊ शकतं. तर माझे 1.5 एकराचं शेत आहे, त्याच्यावर मी माझे 33 वर्षापासून मी सतत कापसाचं पीक घेतो आहे. माझ्या वडिलांनी सुद्धा त्या शेतात सतत कापूस पीक घेतलं आहे. तर त्याच्यात पण मी काय केलं की त्याच्यात योग्य त्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थाची परतफेड करत गेलो. जेवढा गव्हांडा, जेवढा कापसाचं पीक सतत गाळत राहतो. त्यातला माती परीक्षण केलं तर मला आता मागच्या महिन्यात मी माती परीक्षण केलं, त्यात 0.73 मला ऑर्गॅनिक कार्बन माझा निघाला, सेंद्रिय कार्बन मिळाला. तर ही गोष्ट माझ्यासाठी फार भूषणावह आहे, कारण की मातीचं आरोग्य, माती जिवंत तर शेतकरी जिवंत, हे माझं घोषवाक्य मी 10 वर्षापासून सांगतो लोकांना. 10-15 वर्षापासून जे केव्हापासून मी याच्यावर चर्चा करायला लागलो तर माझं लक्षात आलं की माती जिवंत राहील तर शेतकरी जिवंत राहील. जवळपास 15 वर्षापासून माझं घोषवाक्य आहे. तुम्हाला कुठं ऐकायला मिळालं तर मी माझं म्हणजे मी बोलत राहतो की तुम्हाला जिवंत राहायचं शेतकऱ्याला तर तुम्हाला माती जिवंत ठेवावीच लागेल. अगदीच. माती जिवंत तर शेतकरी जिवंत हा अतिशय महत्त्वाचा मूलमंत्र गणेश भाऊंनी दिलेला आहे. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत गणेश शामराव नानोटे, मुक्काम निंभारा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथील हे प्रगतशील शेतकरी आहेत. आणि आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुले कृषी वाहिनी या वाहिनीवरून ते आपल्याशी संवाद साधत आहेत. फक्त ते आपल्याशी संवाद साधत नाहीत तर गणेश भाऊ, या निमित्तानं आपल्याला आपली चर्चा ही फक्त राष्ट्रीय पातळीपर्यंत नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपण पोहोचले आहेत. आणि या माध्यमातून आपण अनेक परदेश दौरे देखील केलेले आहेत. कुठे कुठे गेलात आपण? मी या मातीनं मला खूप मोठं केलेलं आहे. मी तिच्यासाठी जिवंतपणा ठेवण्यात, तिचं म्हणजे पोत राखण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिला मला खूप मोबदला दिला. माझं कसं आहे, मी कापसाचं पीक घेतो, आम्ही GM सारखं तंत्रज्ञान आम्ही त्याचा वापर केला. अशी एक चर्चा होती सुरुवातीला की जमिनी बीटीमुळे बंजर होतात, नापिकी होतात.
पण तसं तसं नाही होत, कारण की आम्ही 2002-03 पासून आमची तंत्रज्ञान आलं आमच्या भागात, GM तंत्रज्ञान. त्याच्या आधी आमचं काय व्हायचं की आम्ही 3 ते 4 क्विंटल कापूस घ्यायचो, त्याचं ते पीक आमच्या शेतात 10 महिने उभं राहायचं. पण तंत्रज्ञान आल्याबरोबर काय झालं की एकदम 3 उत्पादनात तिप्पट चौपटीनं वाढ झाली. 10 ते 12 क्विंटल सहज उत्पादन मिळायला लागलं. त्याच्यात फळदळ वाढायला लागली, मग हव्यास वाढला उत्पादनाचा. गफलत तिथं झाली. आता कसं असतं, विद्यापीठ सांगायचं, कृषी विभाग सांगायचं किंवा कृषी विज्ञान केंद्रसुद्धा सांगायचे की तुम्ही शेणखताचा परतफेड करा. आता शेणखत कुठून आणणार तुम्ही? शेणखत नाहीच आहे तुमच्याकडे. तर सुरुवातीला जमिनीने त्याच्यात न्यूट्रिशन खूप बाकी होते, कारण की आपल्या हजारो वर्षाचा त्या मातीत जमा झालेलं पीक होतं. ते रासायनिक एकदम GM आलं, त्यात बोंडळी आली नाही, त्याच्यामध्ये पात्या काय सर्व कायम राहिल्या, त्यात बोंड आल्या, तेवढं त्यानं मोबदला दिला. पण पहिले काय असायचं की 10 महिने पीक शेतात उभं राहायचं, मोजक्याच बोंड व्हायचं, त्या जमिनीचं त्याला काही घेत नव्हतं. म्हणजे घेतलं तरी समजा ते जाग्यावरच ते पात्या वगैरे पडून जायच्या. पण BTमुळे पूर्ण जेवढं तुम्ही नियोजन कराल, तंत्रज्ञान कसं तर दुधारी असतं, तुम्ही दोन्हीकडून चालतं, तुम्हाला जेवढं देणार तेवढं पण ते खाणार. तर मी त्याची तेव्हाच ओळखलं की हे आपल्यासाठी पुढे भविष्यात घातक होऊ शकते. तर मी सुरुवातपासूनच त्याच्यावर लक्ष देणं सुरू केलं की मग मी माझ्या शेतात फक्त 160 दिवसाच्यावर मी कापसाचं पीक ठेवत, कोणत्याही परिस्थितीत ठेवत नाही. फार तर 105-10 दिवसाचा निसर्ग जर अनुकूल असेल तर ते 160-65 दिवसातच होते. जर अनुकूल समजा निसर्ग पाऊस असेल तर 5-10 दिवस मागे पुढे होऊ शकतात, पण शक्यतो मी ठेवतच नाही. मग असं करत मी त्या गोष्टी करत आलो. म्हणजे उत्पादनात सातत्य माझं कायम राहत गेलं. बाकी मग खरीप मधली पिकं असतील किंवा रब्बी मधले पिकं असतील, यांचं किती क्विंटल पर्यंत आपलं उत्पादन आहे? आता माझं गव्हाचं उत्पादन चांगलं, मला 15 क्विंटलच्या वर उत्पादन होते गव्हाचं. फक्त मागच्या वर्षी अपवाद तिथं आमच्या लष्करी अळी आली होती, त्याच्यामुळे उत्पादन आम्हाला थोडं कमी मिळालं. तर 15 ते 18च्या दरम्यान मी एकरी गहू घेतो, 7-8 क्विंटल मी हरभरा घेतो. असं माझं तिथं सुद्धा मी उत्पादनात हव्यास करत नाही. खर्च कमी. बऱ्याच शेतकऱ्यांना माझं बोलणं, माझे विचार कदाचित आवडणार नाहीत, पण ह्या गोष्टी तुम्ही आज नाही, तुम्हाला 10-5 वर्षांतर माझे विचार तुम्हाला कदाचित आवडायला लागतील. तर हे माझे, कारण की बऱ्याच आता माझ्या गोष्टी काही शेतकरी फॉलो करायला लागले, त्यांच्या लक्षात आलं होतं की त्यांनी उच्चांकी उत्पादन घेणारे शेतकरी आज मागं पडलेले आहेत. बघा, मी म्हणतो आता शासनसुद्धा बऱ्याचदा उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कौतुक करतं. मी आवाहन करतो त्यांना की तुम्ही उत्पादनात सातत्य घेणाऱ्या शेतकऱ्याचं कौतुक करा. उच्चांकी उत्पादन घेणं, कारण की तिथं त्याला विशेष मोठा आलेला नाही, कारण की त्याच्याकडे जर अनुकूल गोष्टी असल्या तर कोणताही शेतकरी किती उत्पादन घेऊ शकतो. त्याला उत्पादन घेण्याचं कौतुक नका करू. त्या शेतात जर तो शेतकरी सतत 3-4 वर्षानंतर तो सारखं उत्पादन निघत असेल तर तो शेवटी शेतकरी कौतुकास्पद ठरतो, असं माझं मत आहे. उत्पादनातलं सातत्य राहणं हे फार महत्वाचं आहे. हां, शेतकरी उत्पादनापेक्षा उत्पादन सातत्य तुम्ही किती कायम ठेवता, कारण की तुमच्याकडे दुसरा सोर्स काय आहे? निसर्ग बदलता निसर्ग आहे, अनिश्चित बाजारपेठ आहे तुमची. बाजाराचं काही खरं नाही आहे. तुम्हाला तुमचं एकदम उत्पादन सारखं असलं, तुम्ही जास्त उत्पादन असलं तर तुमचा कुटुंबाचा खर्च वाढेल, तुमचा वैयक्तिक खर्च वाढेल, तुमचा म्हणजे मग तुम्हाला तुमच्या शेतात उत्पादन कमी होईल, तुम्ही मग रासायनिक खतं म्हणजे ते एक दुष्टचक्र चालू होतं. मग शेतकरी आत्महत्या करत जातात. मी म्हणतो उत्पादन कमी ठेवा, तुमच्या गरजा मर्यादित राहतील. आता कसं असतं, प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, तुम्हाला गरजा तुम्ही किती ठेवू शकता, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं आहे. अच्छा. आणि मग यातनं उत्पादन खर्च आणि उत्पन्न या गोष्टी कशा मग तुम्ही करताय? हां, बरोबर आहे. मग माझं उत्पादन कमीच नाही आहे ना, एवढं कमी नाही आहे. एकंदरीत जे काही शेतकरी आमच्या भागातले पीक उत्पादन घेतात त्याच्या बरोबरीत मी चालतोच, पण माझा उत्पादन जो खर्च असतो तो थोडा कमी असतो. आणि रासायनिक खतं म्हणजे जे काही प्रॅक्टिस करतो, माझी सर्वात मोठी गोष्ट माझी माती जिवंत आहे ना. माझ्याकडे माझा स्वाभिमान, मला एक आत्मिक हे आहे ना की मला भविष्यात मला काही संकट आलं तरी माझी माती मला जिवंत ठेवणार आहे. ही एक पाठबळ असणारी ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की माझी आई आणि माझी माती मी दोघाले सारखेच उपमा देतो. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला की माती आणि आई, जेवढं माझी आईनं मला जन्म देताना तिच्या रक्तातून काय, तिच्या शरीरातून मला न्यूट्रन दिले असतील, माझ्या घडवण्यात काही अर्थ हे दिलं असेल, मला चांगलं बाळ बनवलं असेल, तेच माती आपण जेव्हा बी टाकतो तेव्हा ती तिच्या पिकाला सुद्धा तसंच घेत राहते, कारण की सशक्त माती असेल तर सशक्त पीक निघेल. बघा, आपले शासन पहिले म्हणी लिहायचं, ते संतती कुळाचा नाश, एक के बाद फुलस्टॉप, बेबी रे, टिपटॉप, हे कशाचे होतं काय? हे आईन माती जवळपास एक स्त्रीचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य जवळपास सारखंच आहे. मी बरेचदा त्याच्यावर वाचन करतो, लिखाणसुद्धा बरंच करतो याच्यावर, तर बोलतो सुद्धा याच्यावर, की माझं असं लक्षात आलं की आपल्या आईनं जे काही भोगलं असेल तेच मातीला सुद्धा देतो. आता आपण म्हणतो मातीचं शोषण चालू आहे, मी तर म्हणतो मातीवर अक्षरशः आता बलात्कार चालू आहे, कारण की शोषण हळूवार चालतं, बलात्कार ताबडतोब होतो. आपण आता अक्षरशः लुटून घेतोय मातीला. भविष्यासाठी हे गोष्ट घातक गोष्ट आहे. अगदीच
श्रोतेहो, खऱ्या अर्थानं अतिशय पोटतिडकीनं माती वाचवा तर आपण वाचलं पाहिजे. जमिनीचं आरोग्य हे फार महत्वाचं आहे, हे गणेश भाऊ आपल्याला सातत्यानं सांगत असतात. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी या वयात देखील सातत्यानं सामाजिक किंवा सोशल मीडियाचा देखील वापर करताय. कशा पद्धतीनं करताय हे? नाही, आता तसं मी प्रिंट मीडियाचं लिखाण करतो. बरंच माझ्या जे काही लेख वगैरे असतात, जे कृषी संबंधितले पुस्तकं असतील किंवा पेपर वगैरे असतात, माझे लिखाण असतात. मी आकाशवाणीसारखं किंवा दूरदर्शनवर, दुसऱ्या चॅनलवर याच्यावर मी बोलत राहतो. अशा आणि सोशल मीडियावर पण लिहित राहतो. मी प्रत्येक म्हणजे एक्सवर असेल किंवा लिंक्डइनवर असेल, फेसबुकवर असेल, अशावर सुद्धा मी माझं माहिती देत होतो. मी काय माहिती देताना माझं एक सत्यता पाळली की मी यश अपयश दोन्ही टाकत राहतो. मला काय अपयश आलं, काय चुकलं, काय बरोबर आहे, काय याच्यापासून काय फायदा झाला. मी काही अवासवा काही सांगत नाही, कारण की मी काही उच्चांकित देणारा म्हणजे खूप पैसे देणारा शेतकरी नाही आहे. मी फक्त जीवन आपलं, आता शेतीकडे खूप संकट आहेत ना, आपले अस्मानी सुलतान जे काय असतील ते, तो विषय इथं नाही घेण्यासारखा. बाजारपेठ अनिश्चित बाजारपेठ आहे, बदलता निसर्ग आहे, यात आपण त्याचा हात देऊ शकत नाही. पण आपण मधला मार्ग शोधला पाहिजे. आपण आपलं काय केलं पाहिजे, आपल्यात ज्या गोष्ट आपण जे काही दुसऱ्या दोष देण्याचा अर्थ नाही. आपलं जीवन कसं चालेल, आपला प्रपंच कसं चालेल, आपलं कुटुंब, मुलाचे शिक्षण असतील, आपल्या लग्न कार्य असतील, बाकी सर्व काही आपलं स्वतःचं वैयक्तिक जीवन असेल, हा शेवटपर्यंत कसं निभावं लागेल. कारण की मी मगाच सांगितलं की माझ्याकडे, मी जरी आर्थिकदृष्ट्या घरी बसलो तरी माती माझी, मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगतोय की माझी माती जिवंत आहे, मला ती आयुष्यभर जगवणार आहे. अगदी आपल्या मातीप्रती असणारी कृतज्ञता त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. आणि गणेश शामराव नानोटे हे आपल्याशी संवाद साधत आहेत. बऱ्याच वेळापासून आपण सेंद्रिय कर्ब असेल किंवा शेतीचा आत्मा असेल, माती असेल, ही जगवली पाहिजे, वाचवली पाहिजे. आणि आपल्या शेतातला काडी कचरा हा सातत्यानं त्याच्यामध्ये जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे, तो कुजवणं गरजेचं आहे, सेंद्रिय कर्ब देणं गरजेचं आहे. आणि एक शास्त्रज्ञ वगैरे सगळीकडे सांगितलं की शेणखतांचा पण वापर करणं गरजेचं आहे. पण आपण सांगितलं की आज गाई म्हशींचं प्रमाण कमी आहे, शेणखत नाही. त्याला पर्याय काय, कशा पद्धतीने शेतकरी बांधवाने आपल्यापासून हा आदर्श घेतला पाहिजे, आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या जमिनीचा पोत पाहून उत्पादन घेतलं पाहिजे. शेताला जो काडी कचरा असेल, काही शेणखत मिळत असेल शेणखत टाका, गाळ भेटत गाळी मिळतं. पण एखाद्या वेळेस शेताला 4 महिन्याचा आराम द्या, गॅप द्या, ऊन खाऊ द्या. ह्या गोष्टी तुम्ही पाळा. ह्या गोष्टी पाळल्या तर, आता हे तुम्हाला याचं उदाहरण देतो की मी ह्या गोष्टी मांडत गेलो, याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली. म्हणजे लिहिताना आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा याच्यावर चर्चा झाली. मला स्वतःला नवल वाटतं की याची दखल एवढ्या प्रमाणात कशी काय घेतली गेली. कारण की मी साध्या गोष्टी मांडतो. पण विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या शेतावर आमच्या अकोल्याचं विद्यापीठ आहे, त्यांचे विद्यार्थी PhD केली आहे, त्यांचे विद्यार्थी MSc PhDचे विद्यार्थी शेतावर व्हिजिट करतात. आमचे विद्यापीठाचे आमचे कुलगुरू साहेबसुद्धा येऊन गेले, बरेच अधिकारीसुद्धा येऊन गेले. मला आज आनंद वाटतो. मी एक सामान्य शेतकरी असताना माझ्या शेताला व्हिजिट होतात, बरेच लोक भेट देतात. विशेष म्हणजे यावर्षी पाणी फाउंडेशन आहे, आमच्या भागात खूप चांगलं काम आहे त्यांचं. तर त्यांनी बऱ्याच आमच्या वाशिम जिल्ह्यातले शेतकरी, बरेच गट त्यांचे शेती गट माझ्या शेतावर माती जिवंत कशी ठेवतात यांना दाखवायला आणलं. मला एक अचंबित झालो की त्यांच्या जे शेतकरी आले होते त्यांना ते कौतुक करत होते. त्यांना पण सुद्धा माहीत होतं की माती जिवंत ठेवल्या जाते, की त्यांना फक्त उत्पादन घेणं हेच माहीत होतं. मला सुद्धा आनंद झाला. विशेष म्हणजे त्यांनी केण्यासाठी जे काही मी उपाययोजना केल्या होत्या त्याच्यावर जास्त त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांनी स्वतः त्या गोष्टी हाताळून बघितल्या. त्यांना ते लक्षात आलं की अरे बापरे, ह्या गोष्टी खरोखर शक्य आहेत, सहज आहेत आणि त्याचा फायदासुद्धा भविष्यात होऊ शकतो. ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट होती. आणि विशेष म्हणजे बरेच NGO, कृषी विभागाचे अधिकारी सतत चालू असतात आणि विद्यार्थी आणि बरेच देशाचे लोकसुद्धा येऊन निश्चितच आपल्याही मनात काही शंका असतील, आपली माती कशी जिवंत ठेवायची आहे याविषयी आपल्या मनात काही प्रश्न असतील तर जरूर आपल्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी आपण गणेश शामराव नानोटे, मुक्काम निंभारा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आपल्याही मनात काही शंका असतील, आपल्यालाही काही विचारायचं असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेता. त्यासाठी आपण त्यांचा संपर्क क्रमांक गणेश भाऊ आपल्याला सांगत आहेत, तो आपण टिपून घ्यायचा आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे 9579154004 957915 4004. तर श्रोतेहो, खऱ्या अर्थानं निश्चितपणे आपण गणेश भाऊंशी संपर्क साधू शकता आणि आपल्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आपल्यालाही काही विचारायचं असेल तर निश्चितपणे ते आपल्यासाठी उपलब्ध आहेत. गणेश भाऊ, बऱ्याच वेळापासून 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण आमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं, अतिशय पोटतिडकीनं आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून आपली शेती कशी जिवंत ठेवायची, आपल्या शेतीचा आत्मा म्हणजे सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीनं वाढायचं, ही यशोगाथाच तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांच्या समोर उलगडली. अगदी जाता
तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्यासाठी आपला काय मोलाचा संदेश असेल? माझा सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की माती जिवंत तर शेतकऱ्यांचं हे डोक्यात सतत शेतात गेल्यानंतर डोक्यात ठेवा. नक्कीच तुम्हाला याच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल. मला माझे जे काही बोलणं आहे तुम्हाला खरोखर आज नाही तर उद्या 4 वर्षांना, 5 वर्षांना, 10 वर्षांनंतर लक्षात येईल की माती किती ती महत्त्वाची. मातीचं म्हणजे जिवंत असते काय हे आता तुमच्या काही जर जे उच्चांकी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जर ते सेंद्रिय पदार्थाची परतफेड करत नसतील तर नक्कीच त्यांच्या शेताची तुम्हाला दुष्परिणाम लक्षात येतील. माझं नक्कीच तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही माती जिवंत ठेवण्यावर नक्कीच भर द्यावा. निश्चितच गणेश भाऊ, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. त्या ठिकाणी आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि अत्यंत आपल्या व्यस्त शेड्यूलमधून इतक्या दुरून येऊन आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी ही अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती आणि भविष्यातील होणाऱ्या धोक्यांच्यापासून सावध करण्याची भूमिका ही आपण या विषयाच्या माध्यमातून मांडलीत. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रोते हो, खऱ्या अर्थानं कृषी जगत अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये गणेश शामराव नानोटे, मुक्काम निंभारा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथील प्रगतशील शेतकरी आणि आपल्या शेतीची यशोगाथा आपल्या समोर विशद केली आणि शेतीचा आत्मा म्हणजेच सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना याविषयीची इत्यंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी दिलीत आणि हा विषय आता आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.